Dear students, I welcome you to the lecture of English Literature, BA Final Year, SEM 5. In this lecture, we are going to discuss about the literary term kitchen sink drama. This was a term applied to certain British plays of the 1950s and 1960s, which focused on the lives of working class protagonists in a realistic manner. आता किचन सिंक ड्रामा पहिल्या गोष्टीचा अर्थ समजून घ्या. किचन म्हणजे स्वयंपाकघर, सिंक म्हणजे जिथे आपण आपले भांडे वगैरे धुतो, आणि ड्रामा नाटक म्हणजे किचनमधलं नाटक इन द सेन्स घरातलं नाटक, म्हणजेच मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनातील नाटक, त्यांच्या जीवनातील घडामोडी, त्यांच्या जीवनातील घटना. तर हे पद पहिल्यांदा काही विशिष्ट ब्रिटिश नाटके होती 1950 आणि 60च्या दशकातली, ज्यांचा मेन फोकस राहायचा वर्किंग क्लास प्रोटॅगनिस्ट, म्हणजे कामगार वर्गातील जे काही हिरो होते, कामगार वर्गातील नायक, त्यांच्या जीवनावर सत्यवादी प्रकाश टाकून त्यांच्या जीवनातील सत्य घटना लिहून ही नाटके आपल्यासमोर प्रस्तुत केली जायची. अशा नाटकांना म्हटलं जायचं किचन सिंक ड्रामा. किचन सिंक ड्रामा वॉज असोसिएटेड विथ द अँग्री यंग मेन मूवमेंट इन इंग्लिश लिटरेचर. इंग्रजी साहित्यातली अँग्री यंग मेन मूवमेंट जी होती त्याचा संबंध आणि किचन सिंक ड्रामाचा जवळचा संबंध होता. In the 1950s, a group of British novelists and dramatists from middle class and working class backgrounds became known for their anti-establishment works. 1950च्या दशकात काही ब्रिटिश कादंबरीकार होते, काही नाटककार होते. हे मध्यमवर्गीयातून होते, कामगार वर्गातून होते, आणि हे खास प्रसिद्ध कशासाठी झाले होते हे की प्रस्थापित लोकांविरुद्ध यांनी आपलं साहित्य लिहिलं. Their plays and novels expressed great dissatisfaction with the socio-economic and political conditions of the time. त्यांची नाटके, त्यांच्या कादंबऱ्या ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात असमाधान व्यक्त केलं. कशाबद्दल? आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जी होती त्या काळची, म्हणजे श्रीमंतांनाच जास्त भाव होता, श्रीमंतांनाच जास्त सवलती होत्या, कामगार वर्गीयांना सवलती नव्हत्या, त्याविरुद्ध यांनी आवाज उठवला. And gave vent to the disillusionment and discontent they felt at the failure of the welfare state to live up to its promises. आणि त्यांनी आपल्या रागाला मार्ग मोकळा करून दिला. कशासाठी? रागाचा मार्ग यासाठी मोकळा केला की ते खूप भ्रमिष्ट झाले होते, असमाधानी होते, राग येत होता त्यांना. कारण काय झालं, कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली होती ब्रिटिश लोकांनी महायुद्धापूर्वी, दुसऱ्या महायुद्धापूर्वी, आणि वचन दिले होते की आम्ही कल्याणकारी राज्य राबवू, सगळ्यांचं कल्याण करू. परंतु ब्रिटिश राज्यकर्ते हे प्रॉमिस किंवा हे वचन पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांचा त्यांच्याविरुद्ध राग होता. द मूड ऑफ अँगर अँड फ्रस्ट्रेशन इन देअर वर्क्स लेड टू देम बिंग लेबल्ड अँग्री यंग मेन. जो त्यांचा रागाचा मूड होता, जे फ्रस्ट्रेशन होतं, वैफल्यता होती जी त्यांच्या साहित्यिक कृतीत दिसून आली, त्यामुळे त्यांना लेबल लागलं अँग्री यंग मेन. द प्लेज ऑफ द ड्रामॅटिस्ट इन धिस ग्रुप वर रेफर टू एज किचन सिंक ड्रामा. या नाटककारांनी या ग्रुपमधल्या, या गटातल्या जी नाटके लिहिली त्यांचा उल्लेख किचन सिंक ड्रामा म्हणून करण्यात आला. द टर्म बिंग अ रेफरन्स टू द इन्क्रीजिंग इंटरेस्ट अमंग कंटेम्पररी आर्टिस्ट इन थीम्स सेंटर्ड ऑन डोमेस्टिक सीन्स. आणि ही शब्दावली त्यासाठी वापरण्यात आली किचन सिंक ड्रामा म्हणून, कारण सगळ्या लोकांचा त्या काळातील कलाकारांचा, लेखकांचा सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता डोमेस्टिक सीन्सवर. डोमेस्टिक सीन्सवर म्हणजे घरगुती सीन्सवर, घरगुती दृश्यावर. सगळ्या थीम्स त्यावर आधारलेल्या होत्या, आणि म्हणून मग घरगुती नाव यावं म्हणून त्या ग्रुपला नाव दिलं किचन सिंक ड्रामा, त्या नाटकाला. फीचर्स ऑफ किचन सिंक ड्रामा. आता वैशिष्ट्य पाहू किचन सिंक ड्रामाची. किचन सिंक ड्रामा पोर्ट्रेज द लाईव्स ऑफ द ऑर्डिनरी एज्युकेटेड लोअर क्लास यूथ who often worked unsatisfying menial jobs and lived in cramped homes. किचन सिंक ड्रामा हे वर्णन करतं सामान्य लोकांचं, शिक्षित लोकांचं, आणि खास करून कनिष्ठवर्गीय तरुण लोकांचं, ज्यांनी नेहमी असमाधानकारक, ज्यांना म्हणजे असमाधान मिळायचं अशीच कामं करावी लागायची त्यांना, घरगुती आणि खूप अडस घरात राहायचे. ते म्हणजे खूप क्रॅम्प्ड हाऊसमध्ये, छोट्या छोट्या घरात अडचणीत राहायचे. हे
त्यांच्याबद्दल हा किचन सिंक ड्रामा आहे. The characters are often from poor industrial parts of the country and the dialogue reflects the colloquial language of these regions. दुसरं वैशिष्ट्य, यातली पात्र राहायचे नेहमी गरीब किंवा आपल्या देशाचा जो औद्योगिक भाग आहे त्या भागातली, आणि त्यांचे डायलॉग म्हणजे त्यांच्या संभाषणात नेहमी बोलीभाषा दिसायची, त्या प्रदेशातली बोलीभाषा दिसायची. तिसरं वैशिष्ट्य, द प्रोटॅगनिस्ट इज टिपिकली अन इंटेलिजंट यंग मॅन from the lower middle or working class, quite like most of the angry young men writers who rails at the established social order. यातला नायक, या कथेचा नायक राहायचा हुशार असा तरुण मनुष्य, आणि हा असायचा कनिष्ठ मध्यमवर्गीयातून किंवा कामगार वर्गातून, जसे अँग्री यंग मेन रायटर्सच्या लिखाणात राहायचा तसा. आणि हे नेहमी प्रस्थापित सामाजिक ऑर्डरविरुद्ध हे आवाज उठवायचे, प्रस्थापित समाजाविरुद्ध निदर्शन करायचे. These plays attack the stifling traditions and attitudes of the rigid class system of their time. तो ही जी नाटके आहे ही नेहमी कशावर आक्रमण करायची की त्या काळची गळा घोटणारी जी प्रथा होती, घातक प्रथा होती, घातक प्रवृत्ती होती, त्या काळी अतिशय कठोर अशी वर्गपद्धत होती, त्याविरुद्ध हे नेहमी आक्रमण करायचे. म्हणजे वर्गपद्धत म्हणजे उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब अशा प्रकारे याविरुद्ध ते नेहमी आवाज बुलंद करायचे. त्यांचं म्हणणं होतं सगळे एकाच क्लासमध्ये का नाही. पाचवं वैशिष्ट्य, किचन सिंक ड्रामा with its focus on a realistic portrayal of working class life could be seen as a reaction to the well-made play which was known for its artificiality and also as a reaction against the working class stereotypes portrayed in plays by upper middle class writers. आता किचन सिंक ड्रामाचा फोकस राहायचा नेहमी सत्याचं चित्रण करण्यात, आणि ते कोणाच्या जीवनाचं, कामगारवर्गीयांच्या जीवनाचं. आणि आपल्याला असं दिसून पडतं हे की ही रिॲक्शन होती एक चांगल्या नाटकाविरुद्ध. चांगली नाटकं कशी राहायची, चांगल्या नाटकात खूप कृत्रिमता असायची, आणि ते काय करायचे वर्किंग क्लासला प्रोटोटाईप म्हणूनच दाखवायचे. म्हणजे जी चांगली कृत्रिम नाटके होती, चांगली उच्च वर्गीयांची, ते वर्किंग क्लासचा स्टिरियोटाईप दाखवायचे ते. आणि मग याला प्रतिक्रिया म्हणून काय केलं, किचन सिंक ड्रामा त्यांनी प्रस्थापित लोकांविरुद्ध कृत्रिम नाही लिहायचं, जे काही लिहायचं ते सत्य लिहायचं. आणि अप्पर मिडल क्लास रायटरसुद्धा काय करायचे, चांगलं एकदम फ्लावरी लिहायचे, श्रीमंत लोकांचं जीवन दाखवायचे. पण याला रिॲक्शन म्हणून किचन सिंक ड्रामा जन्माला आला. किचन सिंक ड्रामामध्ये नेहमी तुम्हाला प्रस्थापित वर्गाविरुद्ध निदर्शन केलेली दिसून येईल. ही झाली 5 वैशिष्ट्ये. जॉन ऑस्बोर्न्स लुक बॅक इन अँगर 1956 इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ ड्रामा. जॉन ऑस्बोर्नचं लुक बॅक इन अँगर 1956 साली लिहिलेलं नॉवेल एक अतिशय उत्कृष्ट असं उदाहरण आहे या प्रकारच्या ड्रामाचं, किचन सिंक ड्रामाचं. इट रिप्रेझेंट्स अ होल जनरेशन्स रिझनमेंट अगेन्स्ट द एस्टॅब्लिशमेंट. यात कशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, एका संपूर्ण पिढीचा जो राग आहे, एका संपूर्ण पिढीचा तिरस्कार आहे कशाविरुद्ध, प्रस्थापित लोकांविरुद्ध, तो त्यांनी अँग्री यंग मॅनतून दाखवला आहे लुक बॅक इन अँगरमध्ये. जिमी पोर्टर द अँटी हिरो ऑफ द प्ले इज द प्रोटोटाईप ऑफ द अँग्री यंग मॅन. जिमी पोर्टर हा अँटी हिरो दाखवलेला आहे, म्हणजे त्याची कामं हिरोसारखीच आहे, पण ती प्रस्थापित वर्गाविरुद्ध येऊन त्याला अँटी हिरो म्हटलं आहे. आणि हाच हिरो कोणासाठी होतो, लोअर मिडल क्लाससाठी हा हिरो होतो. तर जिमी पोर्टर यांनी अँग्री यंग मॅनमध्ये प्रोटोटाईप सादर केला की मी अँग्री यंग मॅन लोकांचं प्रतिनिधित्व करतो बा. अदर प्लेज इन दिस मोड इन्क्लूड द हॅमलेट ऑफ स्टेफनी ग्रीन 1957 बाय बर्नार्ड क्रॉप्स अँड चिकन सूप विथ बार्ली 1958 बाय आर्नोल्ड वेस्कर. याच प्रकारची नाटके आहेत, म्हणजे या प्रकारात समाविष्ट होणारी नाटके आहे. द हॅमलेट ऑफ स्टेफनी ग्रीन 1957 साली बर्नार्ड क्रॉप्सने लिहिलेलं, आणि चिकन सूप विथ बार्ली 1958 जे आर्नोल्ड वेस्करने लिहिलं होतं. इन शॉर्ट, किचन सिंक ड्रामा हे रिफ्लेक्शन आहे अँग्री यंग मॅन ड्रामाचं, अँग्री यंग मॅन रायटर्सचं. दिस इज ऑल फॉर अवर टुडेज लेक्चर. थँक यू व्हेरी मच.